सांगली जिले में जल जीवन मिशन का काम कर रहे एक युवा ठेकेदार ने बकाया बिल न मिलने से परेशान होकर खेत में फांसी लगाकर आत्महत्या कर ली। सांगली जिले में जल जीवन मिशन से जुड़े 35 वर्षीय ठेकेदार हर्षल पाटिल ने खुद के खेत में फांसी लगाकर आत्महत्या कर ली। बताया जा रहा है कि सरकार से 1 करोड़ 40 लाख रुपए के बकाया बिल समय पर न मिलने और 65 लाख रुपए के कर्ज के दबाव में उन्होंने ये कदम उठाया। ठेकेदार संघ और अभियंता संघ ने इस घटना पर दुख जताते हुए सरकार से ठोस कार्रवाई की मांग की है। दुर्दैवानं आज पहिला बळी महाराष्ट्रातला कॉन्ट्रॅक्टरचा हर्षल पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे। त्याची खंत वाटते। वाळवा तालुक्यासारख्या सदन तालुक्यामधला पहिला बळी महाराष्ट्रातला गेलेला आहे। हर्षलसारखा एक उदयोन्मुख कॉन्ट्रॅक्टर ज्याने या 3-4 गावांची आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने जलजीवनची कामं या ठिकाणी केली होती। म्हणजे जर जिल्ह्याचा 2-3 जिल्ह्याचा आढावा घेतला तर ज्या गावांमध्ये चांगली कामं झालेली आहेत त्यातली हर्षलकडे असणारी ही कामं आहेत। पदरचे पैसे घालून, पदरची जमीन विकून, पदरचं सोनं नाणं गहाण ठेवून त्या ठिकाणी हर्षलनं पैसे उभा केले आणि ही कामं पूर्ण केली। दुहेरी तगाद्यामध्ये तो होता। कामं पूर्ण करण्याची जबाबदारी होती आणि बिलं अडकण्याची त्या ठिकाणी त्याच्यापुढे टेन्शन होतं आणि ठिकाणून त्यांनी पैसेही हातूसने घेतले होते। शासकीय कार्यालयाकडून विविध प्रकारची बिलं न मिळाल्यामुळे काम पूर्ण केलं आणि त्यांची बिलं न मिळाल्यामुळे आत्महत्या केली आहे। अक्षरशः हर्षलनं कोल्हापुरातल्या नळ पाणी पुरवठ्याचं पण काम चांगलं केलेलं होतं। त्यामुळे परत तो गावातल्या जलस्वराज्याचं काम त्याने 1 वर्षाच्या आत चांगल्या पद्धतीने पूर्ण केलं। त्यामुळे आमच्या भागातल्या लोकांच्याकडून त्याला जलस्वराज्याची कामं घ्यावी जिल्ह्यात मागणी होत होती सातत्यानं। त्यामुळे तो काम करत गेला पण शासनाकडून बिलं मिळत नव्हती। मग त्याचं कुठं तर नावाला गालबोट लागू नये म्हणून तो उदार उसनवारी करून ती कामं पूर्ण करायचा आणि अशा पद्धतीने काम करत गेला आणि तिची थकबाकी शासनाकडे 1,40 लाख झाली। त्याबाबत तो सातत्यानं पाठपुरावा करत होता पण तो शासनाकडून कोणताही सकारात्मक होत नव्हतं। मी हर्षलचा चुलत भाऊ। आम्ही अगदी लहानपणापासून आजपर्यंत एकत्र वाढलो। तो इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करू लागला। त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी त्यानं नळ योजनेचं काम केलं। त्यानंतर तांदवाडीत जलजीवन 2022 नंतर जलजीवन मिशनची कामं चालू झाली आणि त्यानं त्यात सक्रियता घेतली। तांदवाडी, कनेगाव अनेक गावातून त्यानं चांगली कामं केली। त्यामुळं जिल्ह्यात इतर ठिकाणीसुद्धा त्याची मागणी व्हायला लागली। तो काहीतर आपलं नाव मोठं करायचं, कुटुंबाचं नाव मोठं करायचं या ओघानं कामं घेत गेला पण शासकीय बिलं त्याला वेळेत मिळालं नाही आणि त्याचे आर्थिक जे पैसे उपलब्ध करून घेतले त्याच्यामुळं त्याचं देणं झाल्यामुळं आज त्याच्यावर हा प्रसंग आला आणि आज तिची 5 वर्षाची मुलगी आहे। नवीन म्हणजे 7